तर दक्षिण रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढतीये असं भरत गोगावलेंनी सांगितलंय। भाजप कधी कोणाशी युती करेल सांगता येत नाही असंही म्हणत गोगावलेंनी भाजपवर टीका केली आहे। दरम्यान यावरती भाजपचे नगरसेवक नवनाथ बन आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। बघूया। आम्ही स्वतंत्र आहोत, कारण ते भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाही आहे। कारण वरून आदेश होते की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने युती करावी, परंतु इथले जे त्यांचे नेते आहेत जिल्ह्यात काम करणारे, त्यांना कदाचित आमच्या काही गोष्टी पसंत नसाव्यात आणि त्याच्यामुळं ते वरच्या लोकांचं ऐकतात का आम्हाला माहिती नाही। कारण ज्या वेळेला आमच्याकडे चर्चेला बसतात, चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। भरतजी गोगावले जर असं म्हणत असतील की भारतीय जनता पार्टीवर भरोसा नाही, तर त्यांनी एकनाथजी शिंदे यांना खरंच जाऊन विचारावा की भारतीय जनता पार्टीवर भरोसा आहे का नाही। भरतजी गोगावले, आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आम्ही महायुती म्हणून आपल्याला पूर्ण सहकार्य केलं होतं। विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपलं देखील काम केलं, त्यामुळे आपण निवडून आला होता। तशाच पद्धतीनं शिवसेनेने देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिथे होते तिथे सहकार्य केलं। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, याच विचारधारेतून महायुती काम करते, याचं भान भरतजी गोगावले यांनी आणि सर्वांनीच ठेवलं पाहिजे। रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती आहे। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल त्या अनुषंगाने भरत गोगावलेंनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही।